अध्यक्ष महोदय, मी सुधीर भाऊंचंही मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो आणि मंत्री महोदयांचंही आभार मानतो की सगळ्यात महत्त्वाचा हा कॅन्सरचा जो प्रश्न आहे, महिलांचा प्रश्न आहे, हा खूप गंभीर होता. त्यामुळे सुधीर भाऊंनी हा प्रश्न या सभागृहात आणला आणि मंत्री महोदयांचंही मनापासून मी आभार मानतो की समर्पक उत्तर त्यांनी दिलेलं आहे. पण अध्यक्ष महोदय, मला या निमित्तानं एक सांगायचं आहे की काही सर्पदंश जर असेल, एखादा सर्पदंश, आता पावसाळ्याचे दिवस आहेत, पण पावसाळ्याच्या दिवसामध्ये शेतकऱ्याला किंवा शेतामध्ये एखादा सर्पदंश झाला तर ऐकून तर घ्या पवार साहेब, बसून बोलू नका. हाही शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, जरी थोडासा वेगळा असला तरी सर्पदंश जरी एखाद्या शेतकऱ्याला झाला किंवा एखाद्या माणसाला झाला, तो मृत्यू पावल्यानंतर त्याला 2 लाख रुपये मिळतात. परंतु अगोदर उपचारासाठी, सर्पदंशाच्या उपचारासाठी त्या ठिकाणी कुठलाही 1 रुपया त्या ठिकाणी मिळत नाही. त्यामुळं मंत्री महोदयांना या ठिकाणी स्पेसिफिक प्रश्न आहे की या निमित्तानं जे आजार आहेत, जवळजवळ 119 आजारावर उपचार हे खाजगी रुग्णालयात न होता केवळ शासकीय रुग्णालयात राखीव ठेवलेले आहेत. तर अध्यक्ष महोदय, राज्यातील गरीब सर्वसामान्य, विशेष करून गरोदर महिलांच्या डिलिव्हरी असतील किंवा सर्पदंशी उपचार असेल, हार्निया, अपेंडिक्स, पित्ताशयाचे खडे, महिलांची पिशवी काढणे, हे सर्वसामान्यांचे आजार आहेत. तर अध्यक्ष महोदय, या आजाराला 50 ते 80 हजार रुपये खर्च येतोय. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये किंवा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री योजना किंवा मुख्यमंत्री सहाय्यतामध्ये यामध्ये समाविष्ट करून घ्यावं असं मंत्री महोदयांना या ठिकाणी निवेदन आहे. माननीय मंत्री महोदय. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य समाधानजी आवताडे साहेबांनी जो काही मुद्दा मांडला की महात्मा फुले आरोग्यदायी योजना आता अलीकडच्या काळामध्ये राज्य शासनाची आणि विशेषतः आरोग्य विभागाची एक अत्यंत महत्त्वपूर्ण योजना आहे. याच्यामध्ये आपल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये असेल किंवा आम्ही ज्यांना एमपॅनल केलं अशा पद्धतीच्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या आजारांचा समावेश करण्यासाठी जे अगोदरचे आजार होते त्याच्यामध्ये साधारणतः 200 ते 300 आजारांची संख्या वाढवलेली आहे. या सगळ्या संख्या वाढवलेल्या सगळ्या आजारांच्या सहित एका बाजूला आमच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये आणि दुसऱ्या बाजूला जे आमच्याकडे एमपॅनल असणाऱ्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये लोकांना पैसे खर्च करायला लागणार, ते 1ही रुपये न खर्च करता मोफत उपचार करण्यासाठीच्या सगळ्या आजारांचा समावेश केला आहे. मला वाटतं आपण सांगितलेल्या सगळ्या आजारांचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश आहे.